नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आता आलोय मित्रांनो आपल्या कुलदेवतांच्या देवळात डेकोरेशनचं काम करायला. पहिल्यांदा काय मग टाईम आवलोय आणि तुम्हीच रोज लेट यायचो. हे बघा इथं भूमी आत्या पण आले, दादा पण आलाय. आम्ही तिघंच आलो आणि अजून कोण आला नाही. हे सामान बघताय ना डेकोरेशनचा, हे आम्ही तिघाच आणले हो अजून. मग आली आपली सगळी गँगने घातला काम करायला. हे बघा सगळे काम करताना मी पण इथं थर्माकोल कलर करतोय ना, दादा इथं दीपज्योत कलर करतोय. कर कर इथं नंदी पण आणले डेकोरेशनसाठी ना, कासव पण आहे. ह्यो कासव श्रुत्यात त्यांनी बनवलाय तिच्या हाताने. थर्माकोलला कलर करून झाला ना, मी त्यांनी बनवायला घेतला. इकडं नंदी ठेवला, टेबल जो असतो ना खालती, त्या दोन नंदी ठेवतो तो बॉक्स बनवायला घातला आम्ही दोघं इकडं. दादा इथं दुसऱ्या कामात बिझी होता. दादा दुसरा काम करत होता, तर दादा बोलला भूम्या त्याला तू दीपज्योत कलर कर. तिने बघा इथं कलरच सांडवला. काय बोलायचं आता हिला. इथं आम्ही सगळे कामं करता. मी भूमी आत्या नंदीसोबत खेळतोय. सॉरी, नंदी नाही, ससाही बोलतोय ह्यो. काय बोलायचं आता हिला, नंदीला बोलतं ससा. इथं आम्ही तो नंदी देवाचा टेबल पण बनवला. काय बोलता काय माहीत, पण बनवला आम्ही दोघंही, मिनीने योगी आदानी. मिनी आणि भूमी आत्यानी केला मग त्याला कलर. केला मग याला कलर न केला मंदिर सगळा साफ, भरला सगळा सामान आणि निघलो आता घरी जायला. मग उचलला सगळा सामान आणि निघलो सगळी घरी जायला. चला गाईज, भेटू आता पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.